दर्शक मित्रांनो नमस्कार. आज आपण एका विशिष्ट विषयावर चर्चा करतो आहोत आणि त्या विषयाचं नाव आहे पर्यटन किंवा फिरायला जाणं. खरं तर ज्यावेळेला दीर्घ सुट्ट्या असतात, उन्हाळ्याचे दिवस असतात आणि शेतीचा, व्यवसायाचा, शिक्षणाचा, मुलांच्या शिक्षणाचा भार ज्यावेळेला कमी होतो त्यावेळेला फिरायला जाणं आणि त्याचा आनंद घेणं वाटणं साहजिक आहे. पण असं ज्यावेळेला तुम्ही फिरायला बाहेर निघता त्यावेळेला तुमच्याकडे काही नियोजन असेल तर तुमच्या आनंदात अधिक भर पडत आहे. काय नियोजन असावं? तुम्ही नेमकं कुठं जाणार आहात, कशानं जाणार आहात, किती दिवस तुम्ही प्रवास करणार आहात, त्या प्रवासाच्या काळात कुठं तुम्ही भेट देणार आहात, तिथलं वातावरण कसं असेल आणि त्यानंतर तिथं निवासाची व्यवस्था काय, तुमच्या भोजनाची व्यवस्था काय आणि मग किती दिवस प्रवास करून तुम्ही परतीला निघणार आहात, या गोष्टी सामान्यपणे तुम्ही ठरवणं अपेक्षित आहे. बऱ्याचदा काही मित्रमंडळी एखाद्या प्रवासाला निघाली की आपल्या इतर मित्रांना ती सोबत घेते आणि आम्ही नियोजन केले, तुम्ही सोबत चला असं म्हटलं तर हे पण निघतात, निघायला हरकत नाही. पण मग नियोजनामध्ये थोडीशी धांदल होण्याची शक्यता असते. म्हणून तुम्ही जाण्यापूर्वी तुमच्याकडे नियोजन असायला हवं. कशाचं नियोजन पाहिजे? सामान्यतः ज्यावेळेला तुम्ही दूरवर प्रवास करता त्यावेळेला रेल्वेनं कुठून कुठपर्यंत जाणार आहे तुम्ही निश्चित करायला पाहिजे. त्या रूटवरची रेल्वे किती वाजता आहे, ती किती वाजता पोहोचते, तिथं गेल्यानंतर मग तुम्ही संध्याकाळी पोहोचणार आहात की पहाटे पोहोचणार आहात, तिथून कोणत्या वाहनानं पुढं तुम्हाला इच्छित स्थळी जायचं आहे, तिथे गेल्यानंतर सुद्धा त्या स्थळामध्ये एंट्री करण्याचा वेळ किती असेल किंवा जाण्यापूर्वी तुम्हाला फ्रेश व्हायचं आहे, कुठं थांबायचं आहे हे पण तुम्हाला बघावं लागेल. आणि त्यानंतर मग तुम्ही त्या दर्शनाचा किंवा मग तिथल्या सहलीमध्ये जे काही पाहण्यासारखं त्या पाहण्याचा आनंद घेतलात किंवा काही शिकायला जाण्यापूर्वीची ती वेगळ्या शैक्षणिक संस्था बघायला जाणार असाल तर तिथलाही तुम्ही आनंद घेतलात, चर्चा केलीत की मग तुम्ही परत निघणार आहात. म्हणजेच सुरुवातीला आपण असं गृहीत धरू, आपल्या घरापासून निघाल्यानंतर तुम्ही काही काळ साध्या वाहनानं प्रवास करणार आहात किंवा एस टीनं प्रवास करणार आहात आणि मग जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही रेल्वे स्टेशनवरनं जाणार आहात. तर रेल्वे स्टेशनवरून जात असताना तुम्हाला 2 ते 3 प्रकारचं बुकिंग करता येतं. जर साधारण 2-3 महिन्याच्या नंतरचा तुमचा प्रवास असेल तर मात्र तुम्हाला पहिला मुद्दा आहे, तुम्ही ज्या गाडीने जाणार आहात त्या रूटला किंवा ज्या रूटला जाणार आहेत त्या रूटसाठी किती गाड्या आहेत हे बघावं लागणार आहे. तुम्ही जर प्रवासामध्ये 5-6 तासाचा किंवा 8 तासाचा प्रवास करणार असाल तर शक्यतो तो प्रवास संध्याकाळी करून सकाळी तिथं पोहोचता येईल का हे बघणं अधिक सोयीचं होईल. तिथं उतरल्यानंतर पुढचं नियोजन करण्यापूर्वी आज आपण फक्त रेल्वे प्रवासाबद्दल बोलूया. रेल्वे जाण्याच्या आधी जर तुमच्याकडं मोबाईल असेल, म्हणजे असतोच, असण्याबद्दल काही वाद नाही, किंवा मग आपल्याकडं बऱ्याचदा कॉम्प्युटरसुद्धा उपलब्ध असू शकतो, आपल्याला गुगलवर सर्च करावं लागेल आणि मग IRTCच्या माध्यमातून, त्या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला त्या रूटला कोणत्या कोणत्या गाड्या जातात, साधारणपणे त्या कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार आहेत, किती वाजता येणार आहेत. मग तुम्ही जर स्लीपर क्लास, 3AC, 2AC, फर्स्ट AC कशानं प्रवास करणार आहेत, सामान्यतः त्या प्रवासाचं तिकीट किती असेल याचा सुद्धा तुम्हाला अंदाज लावता येतो. एकदा काही तुम्ही ते ॲप ओपन केलं की मग तुम्हाला बऱ्यापैकी अंदाज येऊन जातो. आता राहिला प्रश्न पुढं की तुम्हाला ते प्रत्यक्षात रेल्वेचं बुकिंग करायचं आहे, त्या तिकिटाचं बुकिंग करायचं आहे. अशा वेळेला आरक्षण खिडकीवर तुम्ही जाणं अधिक चांगलं. रेल्वे सेंटर जवळ असला तर अशा ठिकाणी सेंटरवर तुम्ही जा आणि तिथं एक स्लीप असते, त्या स्लीपवर घ्या. जनरली त्या स्लीपवर काही नियम असतात की तुम्ही जाण्याचं करताय, पुढे येण्याचं करणार आहात का, तुमचं नाव काय आहे, कोणत्या गाडीने जाणार आहात, किती तारखेला जाणार आहात, कोणत्या क्लासनं जाणार आहात, एकूण किती व्यक्ती आहेत, कुठून बसणार आहात, कुठं उतरणार आहात, कुठून रिझर्वेशन पाहिजे आणि कुठपर्यंत पाहिजे. शिवाय त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर बघितला जातो. त्याच्या खाली एक रखाना असतो आणि त्या रखान्यात 5 ते 6 जणांचं रिझर्वेशन लिहिता येईल अशा पद्धतीच्या नावाचे रेषा असतात. त्याच्यामध्ये मग तुम्ही भारतीय आहात का, तर त्याच्यानंतर तुम्ही पुरुष आहात का, स्त्री आहात, तुमचं वय किती आहे, स्पेशालिटी तुमच्याकडे काय आहे का, म्हणजे डॉक्टर वगैरे असाल तर तुमची प्रायोरिटी जास्त गृहीत धरली जाते. जर तुम्ही नसाल तर अपंग प्रवर्गातले आहात का, किंवा स्वातंत्र्य सैनिक आहात का, किंवा एखादा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला म्हणून तुम्हाला काही सवलतीच्या तिकिटात जायचं आहे का, या संदर्भामध्ये सुद्धा तुम्हाला तिथं काही लिहिता येईल अशी जागा असते. त्याच्यानंतर खाली 5 वर्षापर्यंत जर तुमच्याकडे जी बाळं असतील तर त्यांची नावं लिहायला पण जागा असते. त्याच्यानंतरच्या बाबतीत जर तिकिटातल्या त्या म्हणजे रिझर्वेशन फॉर्मचा आपण विचार केला तर त्या फॉर्मवर तुमचं परतीच्या प्रवासाबद्दलची माहिती लिहिता येते. किती तारखेला कुठून निघणार आहात, कोणत्या क्लासनं प्रवास करणार आहात आणि कुठे बसणार आहात, कुठे उतरणार आहात, कुठून रिझर्वेशन पाहिजे आणि कुठपर्यंत पाहिजे, ही माहिती वरच्या प्रमाणात तिथे खाली लिहिता येते.
मग शेवटी तुमचं नाव लिहिता येतं, तुमचा स्थानिक पत्ता लिहिता येतो किंवा मूळ पत्ता लिहिता येतो. बऱ्याचदा आधार क्रमांक लिहायची सुद्धा सोय असते आणि मोबाईल नंबर असतो. या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपण कोणत्या तारखेला हा फॉर्म दाखल करतो ती तारीख लिहायची आहे, ती वेळ लिहायची आणि स्वाक्षरी करायची आहे. जर तुम्ही सवलतीच्या दरामध्ये प्रवास करणार असाल तर त्या संदर्भातले पुरावे तुमच्याकडे असले पाहिजेत किंवा तो नंबरसुद्धा तुमच्याकडे असला पाहिजे. मग तुम्ही जर अशा पद्धतीने विंडोपर्यंत गेलात रेल्वेच्या आणि रेल्वेच्या विंडोमध्ये जाऊन तुम्ही तो फॉर्म दाखल केलात तुमच्या पुराव्यानिशी, तर काही मिनिटांमध्ये त्यांनी ते बघतात आणि मग तुम्हाला ते आरक्षित असलेले तिकीट देतात. याला रिझर्व्ड तिकीट असं म्हणता येईल. हे तिकीटसुद्धा तुम्हाला पुढं 1-2 महिन्यानं प्रवास करताना जास्त सोयीचं होऊ शकतं. याला सोडून काही जण म्हणतात की अजून दुसरा कुठला एखादा पर्याय आहे का जेणेकरून आम्हाला रेल्वेच्या विंडोवर जाण्यापेक्षा तिकीट लवकर मिळू शकेल. अनेक मोठ्या गावामध्ये काही व्यापारी असं रेल्वे रिझर्वेशनचं काम करतात. झेरॉक्सवाले आहेत, इंटरनेटवाले आहेत आणि कधी कधी इतर व्यापारीसुद्धा हे काम करतात. मग तुम्हाला माहीत असलेल्या व्यापाऱ्याशी संपर्क साधायचा आणि त्याला सांगायचं की मला या तारखेला या ठिकाणातून इकडे प्रवासाला जायचं आहे. आता एक फरक आहे बघा, जेव्हा तुम्ही रेल्वेच्या अधिकृत विंडोवरनं रेल्वे स्टेशनवरनं तिकीट घेता त्यावेळेला तुम्ही घेतलेलं छापील तिकीट हे कदाचित जर तुम्हाला एखाद्या वेळी रिझर्वेशन मिळालेलं नसेल आणि रिझर्वेशन शिवायचं तिकीट असेल, पुन्हा रिझर्वेशन पक्क होण्याची शक्यता असेल, तरीसुद्धा त्या तिकिटानं बऱ्याचदा रेल्वेत तुम्हाला एंट्री करता येते आणि प्रवास करता येतो. फक्त तुम्हाला नियोजित डबा आणि नियोजित सीट नसते. पण ज्या वेळेला तुम्ही तुमच्या स्थानिक एका एजंटकडनं गावातल्या तिकीट खरेदी करता त्यावेळेला रिझर्वेशन जर तुमचं तिकीट रिझर्व झालेलं नसेल, तुम्हाला सीट आणि डबा मिळणार नसेल, तर त्या तिकिटाचा फायदा नाही. ते तिकीट घेऊन जमणार पण नाही आणि असं तिकीट घेऊन रेल्वेत प्रवास पण करता येत नाही. आता तिसरा प्रकार झाला, असं तिकीट काढत असताना मात्र साधारणपणे 10-20 रुपये ते एजंटचे आपल्याला द्यावे लागतात आणि मग ते तिकीट आपल्याला ते डायरेक्ट मोबाईलवर तर देतात, कधी कधी प्रिंट काढून पण देतात. तिसरा प्रकार आहे रिझर्वेशनचा, आपण आपल्या मोबाईलवरनं रिझर्वेशन करतो. IRTCचं अधिकृत ॲप जर आपण आपल्याकडं आपल्या मोबाईलवर घेतलं, त्याच्यातला रजिस्ट्रेशन फॉर्म असतो, त्याच्यामध्ये आपली जुजबी माहिती असते, आपलं नाव, गाव, पत्ता आणि त्यानंतर आपला अकाउंट नंबर आणि या सगळ्या माहितीनंतर आपलं एक रजिस्ट्रेशनसाठी कोड दिला जातो आणि ते रजिस्ट्रेशन झालं की आपणही आपल्या मोबाईलवरनं रेल्वेच्या प्रवासाचं तिकीट बुक करू शकतो. आता इथे एक आणखी फायदा आहे, ज्यावेळा तुम्ही रेल्वे विंडोवरचं तिकीट काढता त्यावेळा ते तिकीट ज्यावेळा कुठेही देशात जाता त्यावेळा तिथल्या विंडोवरती तिकीट परत केल्यानंतर जर तुम्ही प्रवास करण्याच्या आधीचं तिकीट असेल तर तुमच्या तिकिटाचे पैसे रिझर्वेशनची रक्कम वजा जाता तुम्हाला ते परत केली जाते. तर ज्यावेळा तुम्ही एजंटकडनं असं तिकीट काढता त्यावेळा तिकीट कॅन्सलेशन नंतर कधी कधी तिकीट कॅन्सल झाल्यावरची रक्कम कुठं जमा करायची हा थोडा अडचणीचा मुद्दा होतो. पण तिसरा प्रकार जो आहे की तुम्ही तुमच्या मोबाईलवरनं रिझर्वेशन करता आणि मग रिझर्वेशनचं तिकीट बुक झाल्यानंतर प्रसंग पडला कोणत्याही कारणानं आणि तुम्हाला तुमचा प्रवास रद्द करावा लागला, तर अशा वेळेला मात्र या तिकिटाची रक्कम तुम्हाला डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करता येते. हा त्याच्यातला एक मोठा फायदा आहे. म्हणजे तुम्हाला तिन्ही प्रकारानं तिकीट काढता येतं. या तिन्ही प्रकाराच्या तिकिटामध्ये शक्यतोवर ज्यावेळेला तुम्ही विंडोवरनं तिकीट घेता त्यावेळेला जे छापील तिकीट आहे ते पूर्णपणे प्रवासामध्ये बाळगणं बंधनकारक आहे. पण ज्या वेळेला तुम्ही एखाद्या एजंटकडनं तिकीट घेता त्यावेळेला तर ते तिकीट किंवा त्या तिकिटाचा मेसेज हा मोबाईलवरनं सुद्धा दाखवता येतो आणि तेच पद्धतसुद्धा तुम्ही तुमच्या मोबाईलवरनं ज्यावेळेला तिकीट बुक करता त्यावेळेसाठी सुद्धा आहे. पण कोणत्याही प्रवासाला जाण्याच्या आधी प्रवासात कोण असणार आहे, कुठं उतरायचं आहे, जाताना येताना त्या अंतरामध्ये काय अडचण येणार आहे का, ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागणार आहे. म्हणजेच आज आपण प्रवासामध्ये फक्त रेल्वे रिझर्वेशनबद्दल बोललो, पण रेल्वे रिझर्वेशनला जात असताना सुद्धा जर तुम्हाला विविध प्रकारची औषधं आणि तुमच्याकडे गोळ्या असतील तर त्यासुद्धा तुम्हाला तुमच्या सोबत ठेवाव्या लागणार आहेत. जाण्याच्या दिवशी तुमच्याकडं एखादा जास्तीचा ड्रेस असणं अपेक्षित आहे. तुम्ही मुक्काम करणार आहेत त्या दृष्टीनं कोणते दिवस आहेत बघावं लागेल, उन्हाळ्याचे, पावसाळ्याचे, हिवाळ्याचे. त्या अनुषंगानं तुमच्याकडच्या परिधानाची तयारी तुमच्याकडे असली पाहिजे. टूथपेस्ट, टूथब्रश, अंडरवेअर, बनियन किंवा अर्थात तुमचे अंतर्वस्त्र जे कुठले असतील ते तुमच्यासोबत असले पाहिजेत. असं असलं तरी तुमच्या बॅगचं वजन हे 20 किलोच्या जास्त नसावं, किंबहुना असं म्हणता येईल की सगळ्यात कमी वजन तुमच्या बॅगचं असलं पाहिजे आणि प्रवासामध्ये तुमचे दोन्ही हात खुले राहतील अशा पद्धतीनं. बऱ्याच जर तुम्ही खांद्याला अडकवणारी एखादी शबनम टाईप बॅग घेणार असाल आणि अशा बॅगमध्ये एका साईडला छोटंसं पाण्याची बॉटल, मग खाण्यापुरते खाद्यपदार्थ, जिथं जाणार आहे तिथला पत्ता किंवा मग तिथलं पूर्वनियोजन कागदावर लिहिलेलं हे सोबत जर घेऊन जाणार असाल तर तुमच्या प्रवासामध्ये कमी अडचणी येतील.
एकापेक्षा एकाच वेळा 1, 2, 3, 4 जणांनी प्रवास केला तर अजून त्यापेक्षा जास्त सोयीचं होतं. कारण प्रवासामध्ये ज्यावेळेला तुम्ही रेल्वेत जाता त्यावेळेला संध्याकाळचा खूप मोठा प्रवास असेल तर तुमची बॅग स्वतंत्र सोडून बाहेर जाणं चुकीचं होतं. अशा वेळेला आपले सगळे सहकारी त्या बॅगकडे लक्ष ठेवतील आणि म्हणून प्रवासामध्ये एकाचपेक्षा 1, 2, 3 जास्त असतील तर अधिक चांगलं. त्याही सोबत प्रवासामधली तुमची बॅग सहजासहजी कुणी हातातून इसकटून नेणार नाही अशा पद्धतीनं असणं अपेक्षित आहे. चला, उद्याच्या सत्रामध्ये अजून आपण वेगळी माहिती घेऊया. आज इथंच थांबूया. धन्यवाद. आपल्याला हा एपिसोड कसा वाटला निश्चितपणे आपण आपल्या टिप्पणीमध्ये सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.